नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी निमित्त अतिशय सुंदर माहिती मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. आषाढी एकादशी, ज्याला आपण देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतो, हा आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात आणि याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. या दिवसाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पंढरपूरची वारी. आळंदीहून माऊलींची आणि देहूहून तुकोबांची पालखी निघते. ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठलाच्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या तालावर लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठू माऊलीच्या दर्शनासाठी जमतात. संपूर्ण पंढरी भक्तीच्या रंगात न्हाऊन जाते. या पायी वारीमध्ये चालताना होणारे रिंगण सोहळे आणि धुळीचे खेळ पाहणे हा एक अद्भुत अनुभव आहे. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता माऊलींच्या अश्वाचे दर्शन घेण्यासाठी आणि एकमेकांचे पाय शिवण्यासाठी वारकऱ्यांची चाललेली लगबग विठ्ठल भक्तीची पराकाष्ठा दाखवते. जात-पात, गरिबी, श्रीमंती विसरून विठ्ठल नामाच्या गजरात अवघा महाराष्ट्र एकरूप होऊन जातो. या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे पूजा केली जाते. घरोघरी लोक कडक उपवास करतात आणि विठ्ठलाचे नामस्मरण, भजन, कीर्तन करतात. पौराणिक कथेनुसार याच दिवशी एकादशी देवीने मृदुमान्य नावाच्या राक्षसाचा वध करून देवांना संकटमुक्त केले होते. म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा सण महाराष्ट्राच्या भक्तीची, संस्कृतीची आणि एकत्र येण्याची गोड परंपरा आहे. युगे युगे उभा विठ्ठला, तूच आमची माऊली, तुझ्याच नामात लाभे सुखाची ही सावली. तुळशीची माळ गळ्यात, मुखी तुझाच गजर, ठेव माऊली कायम आम्हावर तुझी नजर, ठेव माऊली कायम आम्हावरी तुझी नजर. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.